नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर नंबर 3 कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन 12th स्टँडर्ड फिजिक्स बघतोय आणि या चॅप्टरचं आतापर्यंत आपण थिअरी जो पार्ट आहे तो पूर्ण केलेला आहे. मागच्या लेक्चर नंबर 15 पर्यंत थिअरी पार्ट आपण पूर्ण केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण एक्सप्रेशन फॉर प्रेशर, नंतर RMS वेलॉसिटी, त्याच्यानंतर किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन, किर्चॉफ्स इमिसिव्ह पॉवर, नंतर कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, त्यांचं रिलेशन, नंतर परफेक्टली ब्लॅक बॉडी, फेरिस परफेक्टली ब्लॅक बॉडी, किर्चॉफ्स लॉचा प्रूफ, त्यानंतर वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ, नंतर स्टीफन बोल्ट्झमन लॉ, नंतर स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. हे सर्व टॉपिक आपण मागच्या सर्व लेक्चर्समध्ये आपण डिस्कस केलेले आहे. नंतर मागच्या काही लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम पण घेतलेले आहे. ते प्रॉब्लेम आपण RMS वेलॉसिटीचे प्रॉब्लेम असतील किंवा आयडियल गॅस इक्वेशनचे प्रॉब्लेम असतील तर ते जरूर बघा. तुम्ही मागचे सर्व लेक्चर्स एकदम व्यवस्थित ऐका आणि रिलॅक्स राहू नका. जे काही समजलं नसेल तर आम्हाला तुम्ही विचारू शकतात, मला विचारू शकतात. पण दररोज हे जे व्हिडिओ लेक्चर जे असतील त्या व्हिडिओ लेक्चरचं तुम्ही ऐकायला पाहिजे. जास्त ऐका. आणि तुम्ही अभ्यास कसा होऊ शकेल तुमचा, तर लेक्चर ऐकल्यानंतर तुम्ही टेक्स्टबुकमध्ये तो टॉपिक बघा आणि तो टॉपिक टेक्स्टबुकमधून जास्त डिटेल असतो, तो तिथे जास्त डिटेल आहे. लेक्चर्समध्ये आपण एकदम जास्त डिटेल देत नसतो. तर टेक्स्टबुकमधून ते बघा आणि त्याचे जे क्वेश्चन जे असतील त्याच्या संबंधित जे क्वेश्चन असतील त्या क्वेश्चनचे उत्तर लिहा तुम्ही. मग तुमचा अभ्यास होईल. म्हणजे अगदी 100% गॅरंटेड तुमचा अभ्यास हा निश्चित होईल. अभ्यास केला पाहिजे. अभ्यास का केला पाहिजे? कारण आपण 12वीत आहोत, सायन्स आपण घेतलेला आहे आणि आपलं ड्युटी आहे, स्टुडंटचं काम आहे की जिथे तुम्ही ज्या ब्रँचला जिथे पण तुम्ही ज्या कक्षेमध्ये, ज्या तुकडीमध्ये, ज्या स्टँडर्डमध्ये आहात तिथं तुम्ही त्याच्या संबंधित जो सिलेबस दिलेला असेल त्याचा अभ्यास करणं हे तुमचं कर्तव्य आहे. तर म्हणून तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि अभ्यास जर केला तर त्याच्यात तुम्हाला नुकसान नाही होणार. म्हणजे प्रॉब्लेम सोडून बघा, थिअरी वाचून बघा. तर ज्या वेळेस तुम्ही तोंडी लिहिणार किंवा मग जेव्हा समजेल तुम्हाला खूप आनंद होईल. म्हणून तुम्ही अभ्यास करायला पाहिजे, म्हणजे प्रयत्न हा केला पाहिजे. आणि जेवढे जास्त प्रयत्न करणार तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होईल एक्झामच्या दृष्टीने पण. आणि आपलं अभ्यास केल्याने आपली जी पर्सनॅलिटी किंवा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये विशेष फरक पडत असतो हे लक्षात घ्या तुम्ही. नुसतं म्हणजे 12वीला किंवा आपण कुठे ऍडमिशन घेतली आणि काही वाचायचं नाही, काही लिहायचं नाही, काही तर त्याचा काही उपयोग होणार नाही तुम्हाला. तर आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या दृष्टीने सुद्धा आपण अभ्यास करणं गरजेचं असतं. आपण अगदी स्टडी होतो ज्यावेळेस अभ्यास आपण करत असतो त्यावेळेस एकदम स्टडी होत असतो आपण अगदी. आणि म्हणून अभ्यास करायला पाहिजे. आपण स्थिर होत असतो त्यासाठी आपण स्टडी हा करायला पाहिजे. आपल्या करिअरच्या दृष्टीने पण आपण स्टडी करायला पाहिजे. तर आज आपल्याला या चॅप्टरशी संबंधित प्रॉब्लेम घ्यायचे आहे. प्रॉब्लेम सोडवताना प्रॉब्लेम पूर्ण वाचा, पूर्ण स्टार्ट टू एंड वाचायचा. वाचल्यानंतर त्या प्रॉब्लेममध्ये दिलेल्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या लिहून काढायच्या आणि मग कोणता फॉर्म्युला त्याच्यामध्ये वापरता येऊ शकेल
त्या फॉर्म्युल्याचा फॉर्म्युला लिहायचा, कन्व्हर्शनची गरज असेल तर कन्व्हर्शन करायचं, नंतर कॅल्क्युलेशन करायचं आणि जे फायनल आन्सर असेल त्याला युनिट द्यायचं. तर असं प्रॉब्लेम सोडवायची ही पद्धती आहे. तर आज आपण प्रॉब्लेम नंबर 19 आपल्या टेक्स्टबुक मधला प्रॉब्लेम नंबर 19 चॅप्टर नंबर 3 तर तो बघा. कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड इन 1 minute by a black body of surface area 100 centimeter square when it is maintained at 227 degrees Celsius. Given sigma, which is a Stephen's constant, 5.67 into 10 raised to minus 8 joule per meter square per second per Kelvin raised to 4. So these are quantities given. So let us write given quantities. Sigma equal to 5.67 into 10 raised to minus 7, 10 raised to minus 8 joule per meter square second Kelvin raised to 4. This is value of sigma. तर सिग्मा आपल्याला एक्झाम मध्ये जी किंमत दिलेली असेल ती आपण यूज करायची. काही वेळेस एक्झाम मध्ये 5.7 दिला असेल तर तो वापरायचा. देन टेम्परेचर ऑफ द बॉडी इज गिवन T इक्वल टू 227 प्लस 273 and this is equal to 500 degree Kelvin. So convert this 227 degree Celsius into degree Kelvin by addition of 273. 273 त्याच्यात ऍड करा म्हणजे ते आपल्याला डिग्री केल्विन मध्ये मिळतं किंवा ऍब्सोल्यूट म्हणायचं त्याला ऍब्सोल्यूट टेम्परेचर मध्ये. त्यानंतर अजून एक गोष्ट दिलेली आहे T equal to 1 minute it is equal to 60 seconds. तर हे झालं टाइम T equal to 60 seconds आणि एरिया दिलेला आहे एरिया A and this area A equal to 100 centimeter square. So this is 100 into 10 raised to minus 4 meter square. सेंटीमीटर स्क्वेअरचं कन्व्हर्शन मीटर स्क्वेअर मध्ये करताना 10 raised to minus 4 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे आपल्याला ते मीटर स्क्वेअर मध्ये मिळतं. सो A. Now find value of Q, amount of heat energy which is radiated in 1 minute. म्हणजे Q इथे आपल्याला फाइंड करायचं आहे. We have one formula and that formula is R equal to sigma T raised to 4. This is the formula of Stephen-Boltzmann law. This is the Stephen-Boltzmann law. R equal to sigma T raised to 4. Now here we know that R is equal to Q upon AT. Means this is the radiant heat emitted per unit time per unit surface area R equal to, and therefore you can write Q upon AT equal to sigma into T raised to 4, and therefore Q equal to AT sigma T raised to 4. So we get this formula and we use this formula to calculate value of Q. So Q will be calculated here. Now to value of A, it is equal to 10 raised to minus 2 meter square. 10 raised to minus 2. T time is 60. Then sigma 5.67 into 10 raised to minus 8 multiplied by T raised to 4, it is 500 raised to 4. Now let us solve this. Q equal to 10 raised to minus 2 and 10 raised to minus 8 will be 10 raised to minus 10 and this 0 will be
this 0 is 10, means it will be 10 raised to minus 9 into multiplication of this 5.67 and 6. This multiplication will be 2 when 5.67 multiplied by 6. It will be 4. So it is 3402. 34.02 multiplied by this 5 raised to 4 means it will be 625 into 10 raised to 8 into 10 raised to 8. So this is equal to take this multiplication, and this multiplication will be 2126 2.5, and this is minus 9 and 8 will be 10 raised to minus 1, and final answer will be 2126.25 joule, and this is final answer 2126.25 joule. So this is answer. तसं हे या प्रॉब्लेमचं असं उत्तर असेल Q इक्वल टू 2126.25 जूल. तर हा प्रॉब्लेम तुम्ही आपल्या नोटबुकवर लिहून घ्यायचा आहे. आता अजून एक प्रॉब्लेम बघू आपण. एक लहान प्रॉब्लेम घेऊ, वेळ कमी आहे. तर 21 नंबरचा प्रॉब्लेम बघा. इमिसिव्ह पॉवर ऑफ स्फियर ऑफ एरिया 0.02 meter square is 0.5 kilocalorie per second meter square. What is heat radiated in 20 seconds? तर या प्रॉब्लेम मध्ये 21 नंबरचा हा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये आपल्याला गिवन आहे टी. ची किंमत दिलेली आहे आपल्याला 20 सेकंद. 21 नंबरचा प्रॉब्लेम आहे. नंतर दिलेला आहे एरिया ए इक्वल टू 0.02 मीटर स्क्वेअर, आणि दिलेला आहे आपल्याला आर इक्वल टू 0.5 किलो कॅलरी पर सेकंद मीटर स्क्वेअर हे आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे. आता हा फॉर्म्युला वापरून आपल्याला Q ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. Q इक्वल टू RAT. सो R इज 0.5 multiplied by 0.02 multiplied by 20. मग या सर्वांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. 4 म्हणजे 20 म्हणजे 200, आणि पॉइंट इकडे देऊ आपण पॉइंट, आणि याचं युनिट असेल किलो कॅलरी. दिस इज अ किलो कॅलरी. तर हे याचं आन्सर आहे Q इक्वल टू 0.200 किलो कॅलरी. आता या प्रॉब्लेम मध्ये युनिट आपला किलो कॅलरी आलं. मागच्या प्रॉब्लेम मध्ये जूल होतं, कारण की त्या या प्रॉब्लेम मध्ये हे जे आर ची जी किंमत आहे ही किलो कॅलरी मध्ये दिलेली आहे. आर किलो कॅलरी पर सेकंड मीटर स्क्वेअर आहे, म्हणून इथे जे युनिट आपण घेऊ हे किलो कॅलरी मध्ये घ्यायचं आहे. किलो कॅलरी समजा आपण हे किलो कॅलरीचं कन्व्हर्शन एवढे कॅलरी केलं असतं तर इथे जे युनिट असतं ते कॅलरी मध्ये राहिलं असतं. तर असा हा प्रॉब्लेम होता, प्रॉब्लेम नंबर 21. तर हे प्रॉब्लेम दोघं नोट डाऊन करा. इथे आज आपण 2 प्रॉब्लेम बघितले, आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये अजून काही प्रॉब्लेम घेऊ, मग हे चॅप्टर आपलं संपेल. तर प्रॉब्लेमचा भरपूर सराव करा, प्रॉब्लेमचं भरपूर आपण प्रॅक्टिस करा. जेवढं प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला फायदा होईल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.